अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजची व्हिडिओ सुरुवात करते. मंडळींनो, कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच आणि कालचा व्हिडिओ जो होता तो आपल्या स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच म्हणजे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला घरामध्ये लक्ष्मी पूजन कसं करायचं आहे, मांडणी कशी करायची आहे, शास्त्रोक्त पद्धत कशी आहे, संकल्प आचमन असेल किंवा ध्यान मंत्र असेल, तुलसी मंत्र असेल, म्हणजे आपल्याला लक्ष्मी पूजनाची मांडणी केल्यावर डायरेक्ट लक्ष्मी पूजनाची पूजा करायची का तर नाही, आपल्याला त्याच्या पद्धती आहेत. स्टेप बाय स्टेप आपल्याला लक्ष्मीपूजन करत यायचं आहे. म्हणजेच काय, आपल्या घरातली जी तुळस आहे तिथून पूजा करत करत आपली केरसुणी जी माता लक्ष्मीचं प्रतीक आहे तिथून तिला घरामध्ये आणणे आणि नंतर ज्या पद्धती आहेत आपल्या त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मी शेअर केलेल्या आहेत. तुम्ही जाऊन चॅनलवरती व्हिडिओ पाहू शकता. कालच मी व्हिडिओ टाकलेला आहे. दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करावी, आचमन, संकल्प, नैवेद्य सर्व गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि शुभ मुहूर्त पण सांगितलेला आहे. आणि आता जो मेन व्हिडिओ आहे आपला, म्हणजे कालचा पण महत्वाचाच होता पण आजचा पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे. तो म्हणजेच काय, आता आपण उद्या 1 नोव्हेंबर 2024 उद्या शुक्रवार आहे. उद्याच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्याला आज दुपारी, आज 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार आहे. आज आपली जी अमावस्या आहे, दर्श अमावस्या, ही दुपारी 3:45 वाजता सुरू होईल. ती उद्या संध्याकाळी म्हणजेच 1 तारखेला शुक्रवारी 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवारी समाप्ती, अमावस्या समाप्ती ही सायंकाळी 6:17 होऊन जाईल. म्हणजे 6:15 पर्यंत होऊन जाईल. पण आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे, लक्ष्मी कुबेर पूजन हे उद्याच करायचं आहे. परत एकदा सांगते, लक्ष्मी पूजन हे आपल्याला उद्याच करायचं आहे. ज्यांना 6:15 पर्यंत म्हणजे तुम्ही 4:30 वाजल्यापासून पूजा मांडणी करू शकता जी दाखवलेली आहे ती, आणि त्यानंतर तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही 6:15 पर्यंत करू शकता किंवा 6 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन आणि सर्व सेवा करू शकता. काही हरकत नाही. पण आपल्याला उद्या लक्ष्मीपूजन करायचं आहे. आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल तर आता तुम्ही पूजा मांडणी पाहिलीच आहे कालच्या व्हिडिओमध्ये. त्या पद्धतीने सर्व साहित्य आणि पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. त्यानंतर जी येते गोष्ट ती सर्वात महत्वाची, ती म्हणजेच काय, लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहेत उद्या आपल्याला करायच्या आहेत. कारण की फक्त लक्ष्मीपूजनाची मांडणी करून नैवेद्य दाखवून आपल्याला होणार नाही, त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होणार नाही. त्यामुळे सांगते की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ही गोष्ट बोलत असते की प्रत्येक देवता ही मंत्र स्तोत्राने प्रभावित होत असते, प्रसन्न होत असते आणि आशीर्वाद देत असते. त्यामुळे तिला मंत्र स्तोत्राने जास्त प्रभावित करा, ना की कुठल्या डेकोरेशननी, ना की कुठल्या. फक्त कसं असतं, मन पवित्र असेल, शुद्ध असेल तर सर्वच गोष्टी आपल्या देवापर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे सांगते की मंत्र स्तोत्राकडे जास्त म्हणजे प्राधान्य द्या, सेवेला जास्त प्राधान्य द्या, ना की कुठल्या इतर गोष्टींना. तर आपल्याला उद्या 1 नोव्हेंबर 2024 उद्या लक्ष्मी कुबेर पूजन आहे. पूजा मांडणी झाल्यावरती आपल्याला अत्यंत प्रभावी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या आहेत की जेणेकरून आपलं येणारं नवीन वर्ष जे आहे ते आर्थिक भरभराटीचं, सुख समृद्धीचं जाईल आणि उत्तम आरोग्याचं जाईल. आणि मी एक सांगते तुम्हाला की या सेवेची जी काही तुम्हाला पूजा मांडणी दाखवली कालच्या व्हिडिओमध्ये आणि आज ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सेवा जर तुम्ही उद्या केल्या तर मी खरंच सांगते, शाश्वती तुम्हाला 1001% मी तुम्हाला देऊ शकते. कारण की मी स्वतः अनुभव घेतलेला आहे या सेवेचा. फक्त सांगते तुम्हाला, गेली 8 वर्ष मी ह्या 8 ते 9 वर्ष या सेवा प्रत्येक दिवाळीला आम्ही करतो आहेत. प्रत्येक दिवाळीला आम्ही एक सांगते की मी माझ्या मुलीला फटाके वगैरे काय तर काही घेऊन देत नाही. आता थोडी मोठी झाली आहे, तिला थोडं कळतं एकमेकांचं बघून की बा फटाके वगैरे पाहिजेत, पण तेही जास्त नाही. सुरसुरी असेल किंवा छोटस एखादा अनार असेल तेवढ्या गोष्टी ठीक आहेत. पण आम्ही या दिवशी तरी जास्तीत जास्त म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जास्तीत जास्त प्राधान्य जे आहे ते आम्ही सेवेला जास्त देतो. कारण की आम्हाला माहिती आहे की या सेवेमुळे आणि परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेल्या मार्गदर्शनातून या सेवेमुळे प्रत्येक कितीतरी कुटुंब हे सुखी झाले आहेत, समृद्ध झाले आहेत आणि त्यांच्या कुटुंबांची आर्थिक प्रगती ही भरभराट झालेली आहे. म्हणून सांगते आहे आणि मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. फक्त 1 वर्ष ही सेवा चुकली आमच्याकडून, लक्ष्मी प्राप्तीची जी काही सेवा आहे ती चुकली होती. आम्हालाच माहिती आहे की त्याचा अनुभव येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कसा आला होता. म्हणून आम्ही काही हो ना हो पण प्रत्येक दिवाळीला आम्ही या सेवेला जास्त महत्व देतो आणि ती सेवा तुम्ही सुद्धा करावी, तुम्ही सुद्धा अनुभव घ्यावा. आणि येणारच, मी तुम्हाला शब्द देते, येणारच ही सेवा जर तुम्ही उद्या केल्या तर येणारं नवीन वर्ष तुम्हाला कुठलंच आर्थिक संकट, आर्थिक प्रॉब्लेम्स, पैशाची चणचण तुम्हाला भासणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देऊ शकते. नाहीतर तुम्ही दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे काही सेवेकरी आहेत, जी ही सेवा करतात, त्यांना तुम्ही एकदा अनुभव विचारून बघा किती छान छान अनुभव त्यांना आलेले आहेत. तर आता जास्त वेळ न घेता मी तुम्हाला सेवा सांगायला सुरुवात करते. तर सुरुवातीला मी तुम्हाला स्टेप सांगते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही 4:30 वाजल्यापासून पूजा मांडणी करून घ्यायची आहे. उद्या पूजा मांडणी झाल्यावरती त्या कालच्या व्हिडिओमध्ये सर्व पद्धत सुरुवातीला जी करायची आहे
तशी पद्धती करत करत यायची आहे शास्त्रोक्त पद्धतीने. नंतर आपलं आचमन, संकल्प, ध्यान मंत्र, प्राणायाम ह्या सर्व गोष्टी झाल्या. नैवेद्य दाखवून झाला गणपती बाप्पांचं. त्यामध्ये आपल्याला अभिषेक करायचा आहे, कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करायचा आहे. या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपल्याला सेवा करायच्या आहेत. आणि परत तुम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट सांगते, ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सर्व नित्य सेवेच्या पोथीमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्याकडे नित्य सेवेची पोथी नसेल तर तुम्ही आजच आणून घ्या. दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये ती पोथी भेटते आहे शॉपमध्ये. तुम्ही ती पोथी आजच आणून घ्या. त्यामुळे तुम्हाला धावपळ होणार नाही, इकडे तिकडे शोधावं लागणार नाही. तर आपला सेवा काय करायची आहे उद्या. आपल्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उद्या, आणि अजून एक सांगते, थोडी जास्त सेवा आहे पण तेवढंच लक्ष्मी प्राप्तीचं, पण ही जी सेवा आहे जास्त जरी असली पण त्याचं फळ हे तेवढंच जास्त म्हणजे पटीने तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही एकट्याला जर वेळ लागत असेल करायला तर घरातल्या इतर कुटुंबातील व्यक्तींना घ्या, ज्यांना लिहिता वाचता येतं त्या व्यक्तींना सोबत या सेवेला घ्या. एकेकाने एक एक सेवा वाटून घ्या, त्यामुळे तुमची सेवा सुद्धा लवकर होऊन जाईल. त्यामुळे सांगते आहे आता पहिली जी सेवा करायची ती म्हणजे एक माळ तुम्हाला ऋणनाशक गणेश मंत्राची करायची आहे. तुम्हाला मी इथं पीप करून देईल सर्व सेवा. एक माळ श्री ऋणनाशक गणेश मंत्र. दुसरं आहे एक माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र. एक माळ कमलात्मक मंत्र. एक माळ श्रीम मंत्र. श्रीम हा खूप महत्वाचा मंत्र आहे, माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. त्यामुळे सांगते की एक माळ श्री मंत्र हा म्हणायचा आहे. त्यानंतर एक माळ षोडशी मंत्र. एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र. एक माळ श्री विष्णूंचा मंत्र. एक माळ श्री कुबेर मंत्र. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र. एक वेळा गीतेचा 15वा अध्याय. नित्यसेवेच्या पोथीमध्ये या सर्व सेवा दिलेल्या आहेत. गीतेचा 15वा अध्याय आणि गीतेची 18 नावे. त्याचबरोबर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र. एक वेळा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आणि एक वेळा श्री राम रक्षा. अशा प्रकारच्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या. मला तरी नाही वाटत जास्त काही अवघड आहे. कुठली मोठी तुम्हाला याच्यामध्ये पोथी वाचायची की काय करायचं असं काहीच नाही. फक्त एक एक माळ सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. जास्त काही अवघड नाही आहेत, पण लक्ष्मी प्राप्तीच्या ह्या सेवा आहेत, या चुकवू नका. वाटलं तर इतर गोष्टी कमी करा, फटाके कमी वाजवा. तर या ज्या काही सेवा आहेत ते तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून जर ह्या सेवा केल्या तर अतिशय उत्तम. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ह्या सेवा होतील आणि सर्व कुटुंबांकडून ह्या सेवा केल्याने आर्थिक भरभराट देखील कुटुंबाची लवकरात लवकर होऊ शकते. आणि हो, जी काही आपली नित्य सेवा आहे ती नित्य सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे. असं नाही की आपल्याला दिवाळीचे सण चालू आहेत, इतर सेवा पण आहेत सणाच्या, म्हणून आपण नित्य सेवा करायची नाही. तर नाही, नित्य सेवेला सुद्धा प्राधान्य द्यायचं आहे. नित्य सेवा, पंचमहायज्ञ ह्या सेवा जो व्यक्ती जो सेवेकरी रोज करतो त्या व्यक्तीने जर ह्या सेवा केल्या बाकीच्या तर त्याचं फळ लवकरात लवकर तुम्हाला मिळत असतं. म्हणून तुम्हाला सांगते की नित्य सेवा, पंचमहायज्ञ ह्या गोष्टी रोजच्या रोज करत चला. टप्प्याटप्प्याने दिवसभरामध्ये करा चालेल, पण तुम्ही सकाळी नित्य सेवा आणि पंचमहायज्ञ करायचा असतो, संध्याकाळी सणाची सेवा करायची असतात. आणि घरातल्या इतर कुटुंबातल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना धरून जर तुम्ही सेवा केल्या तर लवकरात लवकर होईल आणि तुम्हाला जास्त एकट्या व्यक्तीवर लोड पण येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की उद्या आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा मी शेअर केलेल्या आहेत. नक्कीच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नित्य सेवेची पोथी पण आणायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.